नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतो आहोत स्टार प्रवाहावरील मालिका लपंडाव याचा 19 नोव्हेंबरचा एपिसोड रिव्ह्यू। तर प्रेक्षकांनो, जसे जसे समोरचे एपिसोड्स येत आहेत लपंडावचे, तसे तशी मालिका खूप इंटरेस्टिंग आणि होत चालली आणि त्यात खूप सारे ट्विस्ट्स येत आहेत। छान ट्विस्ट अँड टर्न्स आपल्याला यामध्ये पाहायला मिळते। तर आज कान्हासमोर आता सखीच्या काकाचं सत्य आलंय की सखीच्या काकाचाच या सगळ्यामध्ये हात होता आणि त्याचबरोबर आपल्याला विकीचा घाणेरडा हेतू सुद्धा समोर येणार आहे। त्याने सखीला नेलाय फार्म हाऊसवर। तर आता कान्हा सखीला वाचू शकेल का, बघूया आजच्या भागात। तर याचा भाग सुरू होतो। आता सखी आरडाओरडा करत असते म्हणून हा जो विकी असतो हा रस्त्यात आता त्याची ॲम्ब्युलन्स जी असते गाडी ती थांबवतो आणि इतका बदमाश असतो हा सखीला जोरात तो झापड मारतो आणि तिला म्हणतो की गप्प बस, अजिबात आवाज काढू नकोस। तर त्यानंतर आता सखी कॉलर पकडते विकीची। तर हा विकी सखीचे हात आता जाड्या दोरीने बांधून टाकतो आणि तरी सखी आता हेल्पसाठी ओरडते, त्यामुळे हा तिचं तोंड सुद्धा रुमालाने बांधून टाकतो। म्हणजे विचार केला त्यापेक्षाही खूप डेंजर निघाला हा विकी। तर त्यानंतर हा डिक्कीचा दार वगैरे बंद करतो सखीच्या आणि समोर जाऊन आता गाडी चालवतो। सखीला नेत असतो त्याच्या फार्म हाऊसकडे। तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि सगळ्यांना कळलं असतं की सखीच्या काकाने सिक्युरिटी गार्ड्सला आतमध्ये बोलावलंय म्हणून आता कान्हा आणि सरकार त्याला जाब विचारतात। तर आता कान्हा म्हणतो सखीच्या त्या परशू काकाला की काय बोला, सिक्युरिटी गार्ड्सला आत का बोलावलं तुम्ही, त्यांची ड्युटी तर बाहेर आहे ना। तर मीनाक्षी सुद्धा आता घाबरत असते। तर कान्हा विचारतो का त्यांना इथे बोलावण्यामागे काही हेतू आहे का तुमचा। तर आता हा जो सखीचा कान्हा असतो, ज्याचा हात असतो या सगळ्यामध्ये, तो म्हणतो आता कान्हाला तुला काय वाटतंय रे, मी सखीला पळवलंय का। तर कान्हा म्हणतो नाही नाही, मी नाही बोललो, हे तुमचे शब्द आहेत, तुम्हीच बोललात आता। आणि रागातच आता सरकार या परशूकडे बघत असते। तर कान्हा म्हणतो की मी तर तुम्हाला फक्त इतकं विचारलं की तुम्ही सिक्युरिटी गार्ड्सला आत का बोलावलं। तर आता कान्हा म्हणतो या परशूला की आता डायरेक्टच विचारतो, यामागे तुमचा काही हात आहे का। तर आता हा परशू घाबरतच म्हणतो मनस्विनीला की सरकार हे काय चाललंय, कोण कुठला मुलगा माझ्यावर आरोप करतोय, मला जा विचारतोय। आणि गार्ड्स आपल्यासाठी किती वर्षापासून काम करताय ना, तर माणुसकी म्हणून मी त्यांना घरात बोलावलं आणि सगळे लोक आत आलेलेच होते ना, तर माणुसकी म्हणून मी त्यांना आत बोलावलं। यात माझा काय हेतू असणार आहे सरकार, आणि सखीला गायब करून माझा काय फायदा आहे। तर प्रेक्षकांना लवकरच आता याचं सत्य समोर येणार आहे आजच्याच भागात। तर बघूया। तर आता ही मीनाक्षी असते, ही आता कान्हाला धमकावते आणि म्हणते हे बघ कान्हा, यांच्यावर वाटेल ते आरोप करू नकोस। काय रे, पैशासाठी तूच तर नाही केलं ना सखीला गायब, आणि तू गायब नसेल केलं तिला पैशांसाठी गायब, हे कशावरून। तर लगेच आता हा जो परशू असतो हा म्हणतो हो बरोबर आहे, पैशासाठी हा पापला असतो हा कान्हा, पैशाची मागणी करायचा प्लॅन तुझाच तर नाही आहे ना, असं आता हा कान्हाला म्हणतो परशुराम। तर आता ही मनस्विनी यांना म्हणते स्टॉप इट, जोरात ओरडते ती आणि सगळ्यांना आता चांगला धडा शिकवते। आणि मनस्विनी आता या दोघी काकूंकडे सखीच्या बघून म्हणते इतक्या मोठ्या घरातून सरकारची मुलगी गायब होते, हर लग्न मंडपातून ती गायब होते, इथे माझ्या अब्रूचे ढिंडोरे निघतायत आणि तुम्ही घरात भांडणं करताय आणि एकमेकांवर आरोप करताय, नॉनसेन्स। आणि त्यानंतर आता ही मनस्विनी म्हणते परशुरामला की एसीपी बजाजला फोन लाव आणि आत्ताच्या आता त्यांना इथे यायला सांग, त्यांना इथे बोलावून घे। तर प्रेक्षकांनो बघा, आता जो कान्हा असतो हा एसीपी बजाजचा पण मोठा जो इन्स्पेक्टर असतो त्याला फोन करून हे सगळं जे आहे मॅटर ते सॉल्व्ह करतो। तर बघूया कसं, म्हणजे कान्हा खूप रिच घरचा असणार आहे, नक्कीच सरकारपेक्षाही रिच। आता कान्हा म्हणतो सरकारला की नको, आता पोलीसची इन्व्हॉल्वमेंट नको सरकार आपल्याला, काय जर पोलीस इन्व्हॉल्व्ह झाले तर बातमी अशी पटकनच पसरेल ना, तर मीच बघतो काय ते। कारण जर सखी मॅडम गायब झाल्या त्यावर घरचेच जर असे आरोप करत असतील तर बाहेरचे कायच म्हणतील। तर ही मनस्विनी आणखीच रागात बघू लागते घरच्यांकडे। आणि आता कान्हा म्हणतो आणि शिवाय तुमचीच बदनामी होईल सरकार, म्हणून म्हणतोय मी बघतो काय ते, असं आता कान्हा म्हणतो। आणि कान्हाला आता या सखीच्या काकावर म्हणजे या परशुरामवर डाऊट असतो। तर त्यानंतर कान्हा आपल्या मित्राला आवाज देतो किरणला आणि दोघेही आता बाहेर पडतात। कान्हा एकदम हिरो स्टाईल मध्ये आपला जो फेटा वगैरे असतो तो बाहेर काढतो आणि सखीला शोधण्यासाठी जातो। आणि आता याला भीती वाटू लागते परशुरामला आणि हा मनात विचार करू लागतो की हा कान्हा नक्की आता काय करणार आहे। तर इकडे काय होतं, कान्हा बाहेर येतो आणि किरण त्याच्या बरोबर असतो। तर कान्हा म्हणत असतो किरणला, त्याच्या मित्राला, की सखी गायब नाही झाली तर तिला गायब केल्या गेलंय। तर किरण म्हणतो एक मिनिट, तू इतक्या खात्रीने कसं काय सांगतोय, म्हणजे तुझा कोणावर संशय असेलच ना। तर कान्हा म्हणतो हो, हे बघ आपण पहिल्यापासून गणित मांडूया, सखी स्वतःहून तर या लग्नातून पळून जाणार नाही आणि सरकारचा पहिल्यापासूनच या लग्नाला पाठिंबा होता, तर त्या तर हे काही करणार नाही असं मला नाही वाटत की सरकारचा हात असेल म्हणून यात। पण आता राहिला एकच माणूस म्हणजे विकी। किरण म्हणतो हो बरोबर आहे। तर कान्हा म्हणतो हो, त्या विकीला हे लग्नच नकोय ना, त्यालाच आमच्या लग्नाशी प्रॉब्लेम आहे। तर त्यावर किरण म्हणतो अरे पण हे कसं शक्य आहे, एवढ्या तामझामातून तो तिला कसं पळून नेऊ शकेन, काहीतरी क्लू असेल ना। तर आता कान्हा म्हणतो हो काहीतरी क्लू नक्की असेल। आणि कान्हा आपल्या डोक्यावर थोडासा असा भर देतो आणि त्याला आता लगेच फ्लॅशबॅक आठवतो की आता बिल्डिंगच्या बाहेर या बंगल्याच्या बाहेर एक ॲम्ब्युलन्स उभी होती। तर कान्हा म्हणतो आता किरणला लगेच क्लू मिळाला। तर किरण विचारतो कोणता। तर कान्हा म्हणतो आत्ताच मी बाहेर सखीला बघायला आलो होतो तेव्हा इथे एक ॲम्ब्युलन्स अडकली होती आणि मीच त्या ॲम्ब्युलन्सला वाट मोकळी करून दिली। तर किरण म्हणतो काय रे कान्हा, हा काही क्ल्यू आहे का। तर कान्हा म्हणतो अरे
किरण बरं मला सांग, ॲम्ब्युलन्सवर ॲम्ब्युलन्स हे कसं लिहिलं असतो? तर किरण म्हणतो उलटं लिहिलं असतो, जेणेकरून पाहणाऱ्याला आरशात ते सगळं दिसावं सरळ. तर कान्हा म्हणतो हो ना, बरोबर ना, पण त्या ॲम्ब्युलन्सवर ॲम्ब्युलन्स हा शब्द सरळ लिहिला होता, सरळ. याचा अर्थ काय होतो? ती ॲम्ब्युलन्स खरी ॲम्ब्युलन्स नव्हती, तर ती सखीला पळून नेण्यासाठी आणली होती. प्रेक्षकांना ही गोष्ट ॲम्ब्युलन्सवाली कोणाला माहिती होती कमेंट करून नक्की सांगा. तर आता इथे काय होतं, जो विकी असतो हा आता सखीला खूप दूर नेत असतो. तर किरण म्हणतो पण आता आपण ॲम्ब्युलन्स कसं शोधणार आहोत? तर कान्हा म्हणतो शोधावं लागेलच, काहीतरी करूया आपण. तितक्यात आता कान्हाला काहीतरी सुचतं. कान्हाला तिथे सीसीटीव्ही कॅमेरा दिसतो, तर कान्हा लगेच आता फुटेज बघण्यासाठी किरणला घेऊन जातो. तर तिथे आता त्यांना दिसतं की बाहेर एक ॲम्ब्युलन्स उभी आहे आणि तिथे तो विकी असतो. किरण म्हणतो हा तर विकी आहे, पण हा फोनवर कोणाशी बोलतोय? तर कान्हा म्हणतो कोणीतरी साथीदार असणार आहे. काय आहे ना, विकी एकट्याने सखीला पडून नाही नेऊ शकत, कोणीतरी घरभेदी नक्कीच आहे. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि गुरुजी म्हणतात सरकारला की सखी जर वेळेत नाही आली तर मुहूर्त टळेल. आणि आता मनस्विनीला खूप राग येतो हे ऐकून आणि ती आता ओरडते गुरुजींवर आणि म्हणते शट जस्ट शट अप. आणि ही गुरुजींना म्हणते की मुहूर्त सुद्धा मीच ठरवते, फक्त सरकार त्या मुलीने मला त्रास द्यायचा ठरवलंच आहे. आता गुरुजी गप्प बसतात आणि घाबरतात तिचा हा अवतार बघून. आणि पुढे आता मनस्विनी म्हणते माझ्या अब्रूचे ढिंडोरे लावलेत तिने. बघा इतकं होऊन आता ही सखीला ब्लेम करत आहे, तीच बिचारी गायब झाली तरी. तर इथे आता दाभाडे मावशी तिची साईड घेतात सखीची आणि मनस्विनीला म्हणतात की इथे तर तुमची मुलगी गायब झाली आणि ती सापडत नाहीये आणि तुम्हाला तर तुमच्या अब्रूची पडली आहे. तर मनस्विनी म्हणते दाभाडे मावशींना की ज्यांना अब्रू असते त्यांनाच त्याची पडली असते. त्यावर आता दाभाडे मावशी म्हणते की आम्ही कसंही असलो ना तरी आम्हाला आमच्या माणसांची काळजीही असतेच. तर तुमच्यासारखं असं म्हणतात. दाभाडे मावशीने गप्प बसतात एकदम. दाभाडे मावशी म्हणतात जाऊ दे, मी तरी कोणाशी बोलतेय. तर आता हिला राग येतो सरकारला आणि ती आता अंगावर धावते दाभाडे मावशींच्या आणि म्हणते दाभाडे. तितक्यात आता हा परशुराम इंटरव्हेन करतो आणि म्हणतो एक मिनिट. आणि त्यानंतर हा परशुराम म्हणतो दाभाडे मावशींना माणसाची काळजी आहे म्हणताय ना, मग इतका वेळ झाला, कुठे आहे तुमचा कान्हा, काय करतोय तो? आणि त्यानंतर आता हा परशुराम म्हणतो मनस्विनीला की सरकार मी बघून येतो. परशुरामचे हे नाटकच असतात सखीला शोधण्याचे आणि असं म्हणून आता तो बाहेर पडतो. इतक्यात आता कान्हा येऊन आता या परशुरामच्या समोर उभा राहतो आणि म्हणतो हा काका तुमचा फोन मिळेल का मला एका मिनिटासाठी? बघा प्रेक्षकांनो, हा कान्हाचा एक प्लॅन असतो. तर आता कान्हा म्हणतो काय ना काका, मला एक फोन करायचा होता आणि नेमकं माझ्या फोनमध्ये बॅलन्स नाही आहे. तर आता परशुराम म्हणतो कान्हाला आलास ना लायकीवर? काय रे सध्या फोनमध्ये बॅलन्स नाही आहे तुझ्या, हे घे फोन, असं म्हणत आता हा जो परशुराम असतो हा फोन देतो कान्हाला. आणि कान्हा आता कॉल हिस्ट्री चेक करतो तर त्याला दिसतं की त्यामध्ये विकीचा नंबर असतो. तर आता कान्हाच्या फोनमध्ये बॅलन्स नाही आणि त्यामुळे याचा फोन घेतलाय हे आता माहिती करून, म्हणजे हे ज्याला असं परशुरामला कळतं तर हा हसा करत असतो कान्हाचा आणि असं गाल्यातल्या गाल्यात हसत असतो. तर आता कान्हा डायरेक्टच म्हणतो कॉल हिस्ट्री बघून तुम्हाला शेवटचा कॉल विकीने केलाय. हे ऐकून आता परशुरामला धक्काच बसतो. प्रेक्षकांना काही बॅलन्स वगैरे संपलं नसतं कान्हाचा हा ट्रॅप असतो परशुरामचं खोटं पकडण्यासाठी. तर कान्हा पुढे म्हणतो की आणि आताच आम्ही सीसीटीव्ही फुटेज बघून आलोय, त्यात आपल्या बंगल्याबाहेर विकी फोनवर बोलत होता हे दिसलं. त्यामुळे आता अजिबात वेळ वाया न घालवता सखी मॅडम कुठे आहे ते सांगा. रात्री आधी हा परशुराम म्हणतो हे बघ माझ्याकडे वेळ नाही आहे चल. आणि त्यानंतर पळ काढण्याचा प्रयत्न करतो आता हा परशुराम. तर लगेच आता कान्हा त्याला पकडतो आणि त्याला विचारतो परशुरामला की सांग सखी मॅडम कुठे आहे? हा परशुराम म्हणत असतो की मला माहिती नाही. तरी परत आता कान्हा त्याला विचारत असतो सांग कुठे आहे? बघा प्रेक्षकांना आता कान्हा काय करतो, कान्हा परशुरामचं कलर पकडतो आणि तिथे असलेल्या स्विमिंग पूलमध्ये त्याचं तोंड जे असतं ते बुडवतो. म्हणजे आता परशुरामच्या नाका तोंडात पाणी गेल्यावर तो खरं बोलेल असं आता कान्हाचा प्लॅन असतो. तर कान्हा त्याला 2-3 वेळा अशी बुचकी मारतो आणि विचारतो कुठे आहे सखी सांग? परशुराम म्हणत असतो की नाही मला माहिती नाहीये. तर आता कान्हा म्हणतो परशुरामला पटकन सांगा नाहीतर मी विसरून जाईल की सखी मॅडमला परशुराम नावाचा काका होता. तर आता 4-5 बुचक्या मारल्यावर आता परशुराम म्हणतो की थांब सांगतो मी तुला. आणि घशात पाणी वगैरे गेल्यामुळे आता परशुराम असा त्याला ठसका लागतो आणि म्हणतो की सखीला आहे ना विकी घेऊन गेलाय. तर कान्हा विचारतो कुठे? तर परशुराम म्हणतो मीच मदत केली त्याला पण मला नाही माहिती कुठे घेऊन गेला. तर आता कान्हा म्हणतो त्याला आत्ताच फोन करा आणि विचारा. आणि फोन स्पीकरवर ठेवायला लावतो आता कान्हा. आणि आता विकीला परशुराम विचारतो की कुठे आहेस तू? तर हा विकी म्हणतो की मी सखीला घेऊन खूप दूर निघून गेलोय. तर त्यानंतर आता हा विचारतो की का बरं कुठे गेलायस तू सखीला घेऊन? तर विकी म्हणतो तुम्हाला कशा हव्या इतक्या चौकशा, ठेवा फोन. आणि विकी आता फोन कट करतो. तर आता कान्हा डोक्याला हातच लावतो कारण त्याला अजूनही कळलेलं नसतं सखी कुठे आहे म्हणून. आणि त्यानंतर कान्हा म्हणतो आता परशुरामला निघा आतमध्ये. तर आता परशुराम खूप घाबरतो आणि कान्हाला म्हणतो कान्हा याबद्दल सरकारला काही सांगू नको. तर कान्हा म्हणतो निघा आधी आतमध्ये. परशुराम घाबरतच आता बंगल्यात जातो. तर आता किरण म्हणतो की फोन लावल्यामुळे त्याला आता संशय येणार विकीला, पण आता आपल्याला कसं कळणार कान्हा की विकी सखीला कुठे घेऊन गेला? तर त्यानंतर आता कान्हाच्या लक्षात येतं आणि कान्हा म्हणतो किरणला किरण आत्ताच इथे बॅकग्राऊंडमध्ये विकीला जेव्हा फोन लावला होता तेव्हा गाई हंबरण्याचा आवाज आला होता बरोबर ना? तर किरण म्हणतो हो. तर कान्हा म्हणतो इथे जवळपास कुठे गोठा आहे का?
तर त्यानंतर किरण म्हणतो हो इथे 10-12 किलोमीटरवर एक गायचा गोठा आहे. तर कान्हा म्हणतो बास बास तिथेच कुठेतरी विकीने तिला नेलाय, तिथेच जवळपास असतील ते. आणि कान्हा लगेच आता किरणला फोन मागतो. तर बघा आता कान्हा काय करतो प्रेक्षकांनो, तर कान्हा आता किरणला फोन मागतो. तर किरण विचारतो कोणाला फोन लावतोयस तू आता. तर कान्हा म्हणतो SAP बजाजच्या बॉसला, म्हणजे मगाशी मनस्विनीने ज्याला बोलवायला सांगितलं असतं परशुरामला, त्याच्याही बॉसला आता कान्हा फोन लावतो. ते आपल्याला कळतं की कान्हाची खूप मोठी मोठी ओळखी येते. आणि त्यानंतर आता फोनवर कान्हा म्हणतो कॉलवरच की SAP सरतोडकर मला एका फोन नंबरची लोकेशन हवी आहे, तर मला ट्रेस करायचं आहे. आणि असं म्हणून आता कान्हाला विकीची लोकेशन मिळून जाते. आणि इकडे आता परशुराम पूर्ण ओला झालेला असतो, कारण कान्हाने त्याला स्विमिंग पूलमध्ये बुडवलेलं असतं. तर त्यानंतर हा आतमध्ये येतो याच अवतारात आणि हा खूप घाबरला असतो. तर सखीचे लहान काका विचारतात आता या परशुरामला इतका का भिजून आलायस तू. इतक्यात आता कान्हा सुद्धा मागोमागे तो परशुरामच्या फोन लावून झाल्यावर इन्स्पेक्टरला याला लोकेशन सुद्धा मिळाली असते आता सखीची कान्हाला. तर आतमध्ये आल्या आता हा म्हणतो आतमध्ये आल्यावर सगळ्यांसमोर की सखी मॅडमची माहिती मिळाली आहे. ऐकून आता परशुराम घाबरू लागतो. तर हे ऐकल्या सरकार एकदम समोर येते आणि परशुरामला विचारते त्याची अवस्था बघून. त्याआधी कान्हाशी ती बोलते आणि कान्हा म्हणतो की त्या स्वतःहून कुठे गेल्या नाहीयेत, त्यांना किडनॅप केला गेलाय. त्यानंतर आता सरकार विचारतात कान्हाला की तुला कोणी सांगितलं. तर कान्हा पहिले तर परशुरामकडे बघतो. तर मनस्विनी सुद्धा आता बघू लागते परशुरामकडे. तर कान्हा आता अवॉइड करतो आणि नाव नाही घेत परशुरामचं आणि म्हणतो मी CCTV फुटेज बघितलंय, आपल्या बंगल्याचं मी CCTV फुटेज बघितला, त्यात तो विकी सखी मॅडमला किडनॅप करून घेऊन जाताना दिसला. आता हे ऐकून मनस्विनीला खूप राग येतो. पण आता कान्हा म्हणतो सरकारला तुम्ही काळजी करू नका, मी त्यांना घेऊन येतो. आणि लगेच आता कान्हा तिथून धावपळ करत निघून जातो सखीला शोधण्यासाठी. आणि सरकार म्हणजे ही मनस्विनी आता रागातच परशुरामकडे बघत असते, कारण तो तिथे गप्प बसला असतो आणि काहीच हेल्प नसतो करत. कान्हा लवकरच बुलेट घेतो आता किरणची आणि एकटाच निघून जातो सखीला शोधण्यासाठी. तर इकडे आता विकीने आणलं असतं सखीला फार्म हाऊसवर आणि जबरदस्ती तिला खाली उतरवतो तो. आणि तो ओढा ताड करत घासतच सखीला तिथून नेत असतो. आणि इकडे लोकेशन ट्रेस करत ना बुलेट घेऊन सखीच्या मागावर निघतो शोधण्यासाठी तिला. तर तितक्यात आता सखीचे जे मुंडावडे असतात तिथे खाली पडतात. त्यावरूनच आता कान्हाला क्लू मिळतो पुढे चालून. तर इथे काय होतं, विकीने आता सखीला फार्म हाऊसच्या एका खोलीत आणलेलं असतं आणि ती पूर्ण जी काही खोली असते ती पूर्ण सजवली असते लाईट्सनी आणि फुलांनी. आणि बघा हा किती घाणेरडा असतो, किती विचित्र आणि बदमाश असतो विकी. प्रेक्षकांना आपण इथे कॅरेक्टर बद्दल बोलतोय. तर आता सखी खूप रडते आणि आरडाओरडा करत असते की मला इथे कुठे आणलंय तू, हे सगळं काय आहे. तर कान्हा आता लोकेशनच्या अगदी जवळ येऊन पोहोचला असतो. बघा प्रेक्षकांनो आता हा जो विकी असतो हा सखीला म्हणतो की मला स्वयंवरात मला बाद करून त्या भिकारड्या कानाबरोबर लग्न करायचं आहे का तुला, कर कर बिनधास्त लग्न कर, हा माझी काही हरकत नाही सखी, पण त्याआधी आपला हनीमून झाला पाहिजे ना. असं म्हणत हा विकी आता सखीच्या जवळ जातो. आणि सखी आता खूप आरडाओरडा करू लागते आणि रडू लागते. तितक्यात आता कान्हाला तिथे पोहोचतो कान्हा लोकेशनवर आणि त्याला तिथे ॲम्ब्युलन्स दिसते. की आता विकी सखीच्या जवळ येत असतो. तर विकी आता सखीच्या जवळ येत असतो. तर सखी आता त्याला धक्का वगैरे देते आणि तिथून धावायचा प्रयत्न करते आणि आरडाओरडा करते. तर विकी म्हणतो ओरड ग, अजून जोरात ओरड, वाचवा वाचवा कर. पण हे विकीचं फार्म हाऊस आहे आणि इथे तुझा आवाज कोणीच ऐकू शकणार नाही. असा हा वागत असतो सखीशी, अशी वागणूक हा सखीशी करत असतो. तर आता विकीचा फोन ॲम्ब्युलन्समध्येच असतो, म्हणजे लोकेशनची ट्रॅकिंग सुद्धा तिथपर्यंतच असते. तर आता कान्हा म्हणतो हा फोन इथे आहे विकीचा, म्हणजे ट्रॅकिंग इथपर्यंतच आहे. आणि त्याच्या पुढे आता त्याला शोधायचं असतं की विकीने कुठे नेलाय म्हणून सखीला. तर जी खाली माती असते प्रेक्षकांना, तर कान्हाला दिसतं की जिथे जिथे माती उखरली आहे म्हणजे कदाचित सखीला घासात नेलाय. तर त्याच त्या रस्त्याने आता कान्हा हळूहळू जातो. तर हा जो विकी असतो इथे हा खूप म्हणजे विचित्र वागत असतो सखीशी आणि त्याने आता सखीचा पदर ओढला असतो. आणि सखी जोरात ओरडते. आता कान्हा कान्हा अशी आता ती मदत मागू लागते. आणखी आता तो समोर जातो. तितकेच आता कान्हाला सखीचे मुंडावळे दिसतात. आणि आता हा जो असतो की हा म्हणतो सखीला की कान्हाला हाक मारून काहीच उपयोग नाहीये, तो इथे तुला वाचवायला येणार नाही, तो इथे येऊच शकत नाही. समजत विकी आणखी सखीच्या जवळ जातो. तितक्यात आता कान्हा येतो आणि रूम पर्यंत पोहोचतो. त्याला बघून आता विकी हसू लागतो आणि सखीला आणखी जवळ घेतो. तितक्यात आता कान्हा लगेच येतो आणि जोरात विकीला लात मारतो. त्यानंतर सखीला आता कान्हा अवस्थेत बघतो आणि लवकरच जो सखीचा पदर असतो तो तिच्या जवळ देतो आणि तिला सांत्वना देतो आणि खुणावतो की मी आलोय म्हणून, आता काहीच काळजी करू नको. प्रेक्षकांनो हा सीन बघून मला द्रौपदीवाला सीन आठवला की कसं श्रीकृष्ण आपल्या द्रौपदीसाठी धावून आले होते तिच्या मदतीसाठी. तर इथे काय होतं, आता हा विकी धावत येतो आता कान्हाच्या अंगावर त्याला मारण्यासाठी. तर कान्हाला खूप राग आला असतो या विकीचा सखीसोबत जे काही केलं त्यामुळे. आणि त्यानंतर कान्हा खूप मारतो या विक्रमला. या विकीचं डोकंच फोडतो आता कान्हा आणि त्याला बेशुद्ध करतो. आणि कान्हा म्हणतो आता बेशुद्ध पडल्यावर हा विकी की नशीब तुझं की आज माझं लग्न आहे. आणि त्यानंतर आता सखीचे हात बांधले असतात तर सखी आता कान्हाजवळ येते रडतच. तर कान्हा पटकन तिच्या हातावरची जे बांधलेली दोरी असते ते काढून टाकतो. दोरीमुळे आता सखीच्या हाताला लागलं असतं म्हणून मायेने आता हात फिरवतो कान्हा. आणि आजचा भाग इथे संपतो प्रेक्षकांनो. तर अशा पद्धतीने आज कान्हाने सखीला वाचवलंय.
प्रेक्षकांना तुम्हाला आठवत असेल तर श्रीकृष्ण सुद्धा द्रौपदीला सखीच म्हणायचे. त्यांचं नाव सुद्धा सेम कान्हा आणि सखी दिलंय. खूप छान कन्सेप्ट आहे, सगळा खूप छान एपिसोड आहे. सिरियल सुद्धा खूप मस्त आहे. तर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आता उद्या सखी आणि कान्हाचं लग्न होणार आहे. त्याचबरोबर आता कान्हाचा खूप मोठा हेतू असल्यामुळे सखीचा परत एकदा कान्हाकडून विश्वासघात होतो, कारण कान्हा सखीला आता त्याच बंगल्यात तिच्या या मनस्विनीच्या घरी परत आणतो. तर बघूया प्रेक्षकांना आता सखी काय करेल, तिचे एक्सप्रेशन्स काय असणार आहे, रिॲक्शन काय असणार आहे. आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जे लपंडाव बघतात किंवा नाही बघत तुमच्या फ्रेंड्स त्यांना शेअर करा, त्यांना नक्की आवडेल. तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या अशा धमाकेदार एपिसोड सोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.